आहे त्यामध्ये अजितदादांच्या बैठका झाल्या का नाही झाल्या याचं सत्यता आपल्यासमोर आलेलं आहे. चला ठीक आहे, नसेल झाल्या, मग राज्यामध्ये आम्ही घड्याळावर कशाला लढतोय? चर्चा झाल्याशिवाय लढतोय. सातारा जिल्ह्यातलं उदाहरण घ्या ना. सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या इकडचे कार्यकर्ते, माझ्या इकडच्या बरोबर सातारा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अपवास होता. सगळीकडे आम्ही मकरंद पाटील, नितीन पाटील आम्ही सगळे बसलो होतो ना. दादांचे त्यांच्यावर फोनवर चर्चा झाली होती, सोलापूरला चर्चा झाली. दादा रोज 7:30-8ला माझ्याशी चर्चा करत होते. कुठे कुठे काय काय आपल्याला दुरुस्त करायला पाहिजे, कुठे एकत्रित सभा करायच्या होत्या, हे दादांनी सांगितलं होतं. आता नेते मंडळी त्याच्याबद्दल त्यांना माहीत नसेल असं मला वाटत नाही. पण मला वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुद्धा आता प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील, नव मलिक असतील वगैरे यांच्याशी माझा फेस टू फेस चर्चा झालेली आहे. दादांनी सूचना केल्या होत्या. जिथं जिथं महानगरपालिका होता तिथे तिथे आम्ही चर्चा करत होतो. एकत्रितपणे निवडणूक लढवण्याच्या संदर्भातली भूमिका आम्ही त्यावेळेला घेतलीच होती. साहेब, आता ही जी सगळी घडामोडी घडत आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची आता शक्यता आहे का, की आशा मावळली म्हणायचं, की अजून चर्चा सुरू आहे? नाही, मी त्या दिवशीच सांगितलं की नेत्यांची अंतिम इच्छा जी आहे ती पूर्ण करण्याची आता कोणाला आम्ही तयार आहोत. आता ही करायची का नाही करायची हा त्यांचा निर्णय आहे. जसा त्यांनी आज निर्णय घेतला तसा त्या पक्षाचा निर्णय, त्या पक्षाने जो निर्णय घेतला त्यांनी घ्यावा. आम्हाला त्यामध्ये आम्ही सकारात्मक होतो का होतो. अजितदादांच्या बरोबर चर्चा, आणि अजितदादांनी आम्ही ती चर्चा पण केली की बाकीच्या नेत्यांशी आपल्या पक्षाच्या, ते म्हणजे ते माझ्यावर सोडून द्या. मी त्यांच्याशी बोललो आहे काही लोकांशी, आणि मी तो निर्णय घेतलेला आहे. मला तो कोण विरोध करणार नाही अशी त्यांची स्पष्ट आहे. अजितदादा परखड होते आणि स्पष्ट शब्दात ती भूमिका मांडलेली होती. पण मला वाटतं की आता हा जर तरचा विषय आज येणार नाही, येणाऱ्या काळामध्ये ते चित्र स्पष्ट होईल. 12 तारखेला एकत्र येण्याचा निर्णय अजितदादांचा होता. दोन्ही पक्ष एकत्र करण्याचा निर्णय देखील पण अजित पवारांचा होता का? हो, 100% होता. आणि मी काय राजकारणात बोलतोय असं नाही, खोटं बोलत नाही. खरोखरच असाच विषय होता, तशीच चर्चा झाली होती. आणि त्याच्या संदर्भामध्ये पवारसाहेबांना सांगण्यासाठी आम्ही सगळे तिथं गेलो होतो. आणि पवारसाहेबांनी ही कल्पना दिली की आता भविष्यकाळामध्ये आपल्याला ह्या सगळ्या एकत्र येऊन पक्ष मजबूतीने पुढे नेण्याचा आणि ताकदीने चालवण्याचा निर्णय घ्यावा लागेल अशा पवारसाहेबांना आम्ही त्या ठिकाणी माहिती दिली होती. जयंत पाटलांच्या घरी हा विषय झाला होता. पहिलं जयंत पाटलांच्याकडे बैठका झाल्या, नंतर परत जयंत पाटलांकडे बैठक झाल्यानंतर मग आम्ही परत पवारसाहेबांच्याकडे भेटलो. त्याचा आणि पवारसाहेबांकडे चर्चा करून पवारसाहेबांनी ही कल्पना दिली होती.